आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई बाप काय आयुष्यावर पुरत नाहीत. या मुलाचं नंतर काय होणार या काळजीने रात्रभर झोप नाही यायची मला. पण ही तारा त्याच्या आयुष्यात आली आणि सगळं बदललं. डॉक्टर बी म्हणाले असंच राहिलं ना तर आपला श्रेयस लवकरात लवकर बरा होणार आहे. पण मी काय म्हणते अरविंद, आयुष्यभर हे असंच राहील का रे? नाही म्हणजे ताराला पण जर श्रेयस आवडायला लागला ना तर फार बरं होईल. आई तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण आपण तिच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही. तिला जर श्रेयसबद्दल प्रेम वाटत असेल तर मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहायचं हे नक्की. नक्कीच नक्कीच उभं राहणार आपण. आज देवदर्शन नाही झालंय. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? अक्षय प्लीज. श्रावणी काय झालंय प्लीज मला सांग काय झालंय. काय सांगू मी अक्षय? आणि तू सतत मलाच का विचारत असतोस? खाली बघितलंस ना तू? कोण आहे ती तारा? काय समजते कोण ती स्वतःला? आणि मम्मा, त्यांनी आजपर्यंत माझ्या ताईला पण एवढा जीव नाही लावलाय किंवा मलाही एवढा जीव नाही लावलाय, पण त्या काल आलेल्या ताराला एवढा जीव का लावतायत? एवढं प्रेम काय होतो चाललंय तिच्यावर? सांग ना मला अक्षय. पण मला माहितीये ती तारा आहे ना हे सगळं मुद्दाम करते, मम्मांना इम्प्रेस करण्यासाठी करते. पण मी पण श्रावणी, मी असं नाही होऊ देणार. तू बघ. श्रावणी काय बोलतेस तू? हे बघ प्लीज, ह्या बाबतीत आता मला काही ऐकायचंही नाहीये आणि तुम्हाला काही सांगायचंही नाहीये, कळलं? वा ताई वा, काय गेम पलटी केला तू, जबरदस्त. एकदाची ती मोनिशा जेलमध्ये गेली बाबा, पण ताई ती मोनिशा जरी जेलमध्ये गेली असली तरी तिची मुलगी बाहेर येऊ, ती शनाया. ताई ती शनाया तिच्या आईचा बदला घेण्यासाठी काही करणार तर नाही ना? नाही म्हणजे आता तिच्यावर मी नजर ठेवतो वाटलं तर, आणि वेळ पडली की तिलाही संपू. शनाया रब्बेश, एक नंबरची मूर्ख मुलगी आहे ती. तसे आम्ही तिला व्यवस्थित वॉर्न केलंय. शी विल नॉट डेअर. श्रावणी अगं काय विचार करतेस तू? मामांचं केवढं प्रेम आहे आपल्यावर.